कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक काम करू, मिरवणूक काढू। आता लग्न होणार म्हटल्यावरती वरात तर झालीच पाहिजे। आणि हा, संध्याकाळी तुळजाचं लग्न रेड्याशी लावून देऊ आणि मग जंगी वरात। काय हे काय बोलतायत? माझं रेड्याशी लग्न? सगळीकडे हसं होईल माझं। मुद्दाम करतायत का हे? आता मी काय करू? माझा मोबाईल कुठे गेला? शत्रू, गाडीचा लॉक उघडून दे। कशाला? तू इथं काय करतेस? पोळ्या करत होतीस ना? माझा मोबाईल आत राहिलाय, मला मोबाईल हवाय। गाडी अनलॉक करून दे। एक दिवस फोन नाही वापरला तर मारणार नाही। जा काम कर। तुला माहितीये इथे काय चाललंय ते? एका रेड्यासोबत माझं लग्न लावून देणार आहेत ही लोक। माहितीये मला, जे काही चाललंय ना ते तुझ्या बाल्यासाठीच चाललंय। तुझ्या पत्रिकेत विधवा योगी, लग्न केलंस ना तर 2 महिन्यात नवरा मरल। त्यामुळे पहिलं लग्न रेड्यासोबत होणार। गप संध्याकाळी लग्नाला उभं राहायचं। जा। काय? कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही? आणि माझ्या आयुष्याचं असं हसू का करून ठेवताय? मी हे लग्न करणार नाही, कळलं? आई, तुझा थांब। आई, आई कुठे आहेस तू? आई, तुळजा, अगं सरनोबतांचं घर आहे। इथे घरातल्या सुनांनी मोठ्या आवाजात बोलायचं नसतं, तेव्हा आवाज खाली। तुझा अगं काय झालं? एवढी घाबरलेली का दिसतेस? आई, एका जनावरासोबत लग्न लावून द्यायचं यांचा प्लॅन आहे। एका रेड्यासोबत माझं लग्न लावून देणार आहेत ही लोक। असलं काही मी करणार नाही। ये बघ पोरी, अगं तुझ्या भल्यासाठीच करतोय समद। आज सकाळीच आमचे गुरु महाराज येऊन गेले, सांगून गेले, आणि त्यांचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची रेख। तुझ्या पत्रिकेतला दोष जावा ना म्हणून चाललाय समद। आजी जे काय सांगते ना ते गप गुमान ऐक। बाहेर रेडा सजवलाय, तू बी तयार हो। तू नक्की माणूसच आहेस ना रे? कुठल्या जगात जगतायत तुम्ही? इतके घाणेरडे विचार कसे असू शकतात कोणाचे? खरंच एका रेड्यासोबत तुम्ही माझं लग्न लावून द्यायला निघालात का? तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे म्हणून? अरे त्याच्या जीवाला धोका आहे तर त्याचं लग्न लावून द्या की एखाद्या म्हशीसोबत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।